देशाचे महत्त्व सांगण्यासाठी आता आमचे विद्यार्थी नूरी नदीम शेख 26 जानेवारी या विषयावर भाषण सादर करतील. कपड़े झटकने की नहीं किन्या. अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. आदरणीय गुरुजन, सन्मान्य पाहुणे आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण इथे कालच्या दिवसासाठी एकत्र आलो आहोत, जो केवळ दिनदर्शिकेतील तारीख नाही तर आपल्या देशाच्या आत्म्याशी जोडलेला आहे. 26 जानेवारी हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की भारत केवळ स्वातंत्र्य मिळवलेला देश नाही तर प्रेम, एकता आणि लोकशाही मुलावर उभे असलेला एक महान प्रजासत्ताक आहे. सव्वीस जानेवारी म्हणजे फक्त झेंडे संचलने किंवा भाषण नाही, तर हा दिवस आपल्याला एकमेकांची माणुसकीने वागण्याची शिकवण देतो. या दिवशी आपण ठरवले की या देशात सर्व माणसे समान असतील. कुणी मोठे नाही, कुणी लहान नाही, सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार असतील. हाच भारताचा लोकशाहीचा खरा अर्थ आहे. मित्रांनो, 26 जानेवारी आपल्याला शिकवतो की खरा देश प्रेमाचा अर्थ एकमेकांवर प्रेम करणे, एकमेकांचा सन्मान करणे आणि संकटाच्या वेळी एकमेकांचा हात धरून उभे राहणे हा आहे. वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या धर्म, वेगवेगळ्या परंपरा असूनही आपण एक आहोत ही भावना जीवंत ठेवणे ही त्या दिवसाची खरी पूजा आहे. हा दिवस आपल्याला सांगतो की स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल तसे वागणे नाही, तर जबाबदारीने वागणे आहे. लोकशाही म्हणजे फक्त मत देणे नाही, तर रोजच्या आयुष्यात प्रामाणिकपणे, सत्य आणि न्याय पाळणे आहे. जेव्हा आपण रस्त्यावर शिस्त पाळतो, दुसऱ्यांच्या भावना जपतो आणि दुर्बलांच्या बाजूने उभे राहतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने 26 जानेवारी साजरा करतो. माझ्या प्रिय मित्रांनो, भारताची खरी ताकद शास्त्रांत नाही, तर माणसाच्या हृदयात आहे. इथे प्रेमाने बोलणारा शब्द ही देश मजबूत करतो आणि द्वेषाने बोललेला शब्द देश कमकुवत करतो. म्हणूनच 26 जानेवारी आपल्याला प्रेमाचा मार्ग निवडायला शिकवतो. मतभेद असेल तर मनभेद नको असा संदेश देतो. जय हिंद, जय भारत. जय सकल.